नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. प्राईम टाइम 24 तास या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या महानगरांमध्ये नेमकं काय घडतंय सगळं आपल्याला बघायचं आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून राजकीय वर्तुळातून या घडीची सगळ्यात मोठी बातमी हाती येतेय. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनं शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिलेला आहे अशी सूत्रांची माहिती मिळतेय. विधान परिषदेवरती राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांचं नाव पाठवलं जाणार आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून उर्मिला यांना याबाबत ऑफर दिलेली होती. कालच त्यांचं फोनवरून बोलणं झालं अशी देखील माहिती समोर आली आणि आता उर्मिला मातोंडकरनं शिवसेनेची ही ऑफर स्वीकारली आहे अशी माहिती सूत्रांकडून हाती येते. त्यामुळे आता शिवसेनेची आमदार म्हणून उर्मिला मातोंडकर विधान परिषदेवरती येत्या काही दिवसात जाऊ शकते. तेव्हा आता उर्मिला मातोंडकर शिवसेनेत येणार म्हटल्यावर बरंच काही बदलणार आहे. तुमची कंगना तर आमची उर्मिला म्हणत शिवसेनेनं जोर का झटका धीरे से दिलाय. बघूयात उर्मिलामुळे शिवसेनेत काय बदल होईल. लटका दिखा दिया हमने, झटका लगा दिया तुमने, हो तुमको टाड़ा. मटका के चल दिए हम तो झटका लगा है क्यों तुमको असं कदाचित उर्मिला आणि शिवसेना सध्या म्हणत असती. तुमची कंगना तर आमची उर्मिला असं म्हणत शिवसेनेनं हा जोर का झटका धीरे से लगेची तयारी केलेली दिसतीये. विधान परिषदेत शिवसेनेकडून उर्मिलाला पाठवायचा प्लान आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचं उर्मिलाशी फोनवरून बोलणंही झालंय. अर्थात शिवसेनेचे नेते तसं काही नाही असं सांगतायत. ही नावं आपल्याकडे चर्चेत आहेत. आम्हाला या बाबतीत कुठलीही शिवसैनिकाने याची कल्पना नाही आणि कोणीही निर्णय घेताना पक्षाचा प्रमुख हा सगळ्या गोष्टींचे सारासार विचार करून निर्णय घेतला जातो. विधान परिषदेच्या नावांबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येतेय. त्यामुळे अनिल परब असं बोलणं स्वाभाविक आहे. पण पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. उर्मिला मातोंडकरनं शिवबंधन बांधलं तर शिवसेनेला तसा फायदाच आहे. कारण या निमित्तानं एक चांगली अभिनेत्री शिवसेनेकडे येईल. शिवसेनेला तरुण, ग्लॅमरस आणि बुद्धिमान चेहरा मिळेल. उर्मिलाचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी तीनही भाषात प्रभुत्व असल्याचा फायदा होईल. विशेषतः माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी उर्मिला ही उत्तम प्रवक्ता मिळेल. आणखी महत्वाचं म्हणजे तुमची कंगना तर आमची उर्मिला असा धारदार बाण शिवसेनेला भात्यातून काढता येईल. कंगनानं उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलं होतं. त्यावेळी संयम ही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है असं उर्मिलानं सुनावलं होतं. त्याही वेळी दोघींमधल्या युद्धाची चर्चा रंगली होती. आता भविष्य काळात हा सामना रंगतदार होऊ शकेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. तेव्हा काँग्रेसची लोकसभेची उमेदवार ते शिवसेनेची विधान परिषदेतली आमदार असा प्रवास उर्मिला मातोंडकरचा होऊ शकतो आणि तो शिवसेना आणि उर्मिला दोघांसाठी देखील फायद्याचा ठरेल असं सध्या तरी दिसतंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतल्या एका चहा विक्रेत्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कोण आहे हा चहा विक्रेता आणि त्याची एवढी चर्चा का होतीये बघूयात. भेंडी बाजारात राहणारा हा सुभान, वय वर्ष फक्त 14. लॉकडाऊनमुळे त्याच्यावर चहा विकण्याची वेळ आली. ऑनलाईन शिक्षणासाठी भरायला पैसे नाहीत, त्यामुळे त्याने चहा विकून पैसे कमवण्याचं ठरवलं. लॉकडाऊनमुळे शाळेच्या बस बंद झाल्या आणि आईची नोकरी गेली. आईला हातभार लागावा आणि 4 पैसे घरात यावेत या उद्देशाने लहान वयातच धंदा करण्याची वेळ सुभानवर आली आहे. काम बंद है, इसके लिए पैसे पाने की तकलीफ हो गई है. मेरी अपनी स्कूल बस में काम करता है, अभी स्कूलें बंद है, इसके लिए पैसे पाने की तकलीफ है. इसके लिए मैं चाय बेच रहा हूँ. मैं सिर्फ काम कर रहा हूँ, मेरी बहन लोग पढ़ रहे हैं ऑनलाइन. सुरुवातीला सुभान घरूनच चहा विकत होता. मात्र पैसे कमी मिळत असल्यामुळे आता तो सायकलवरून आपला व्यवसाय करतोय. घराजवळच्या परिसरातल्या दुकानात गरमागरम चहा देतो. कितना कमा लेते हो इसमें? और रोज का 400-300 रुपया कमा लेता हूँ चाय बेच के. तो फिर ये पैसे का क्या करते हो आप? ये सब पैसे कंपनी को दे देता हूँ और जमा करता हूँ आधा. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या. ऑनलाईन शाळेमध्ये शिकल्यासारखं वाटत नसल्याने चहाचा धंदा करून 4 पैसे सुभान कमवतोय. मात्र आता शाळा सुरू झाल्यावर पुन्हा एकदा शाळेत जाऊन शिक्षण पूर्ण करण्याची सुभानची इच्छा आहे. इतकंच नाही तर सुभानला आपलं स्वतःचं हक्काचं दुकानही घ्यायचं आहे. आलेल्या बिकट परिस्थितीतून एवढ्या लहान वयात सकारात्मक विचार करत कुटुंबाची जबाबदारी एवढ्याशा खांद्यावर घेणाऱ्या
या सुभानची चर्चा तर होणारच ना. झी 24 तास ब्युरो रिपोर्ट, मुंबई. खरं तर कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचं आयुष्य बदललं. मुंबईतही कोरोनानं एक बदल केला. तो नेमका कोणता पाहूयात. हे आहे दक्षिण मुंबईतील सीपी ऑफिस समोरील भव्य रूपम दुकान. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत या दुकानात पूर्णपणे कपड्यांची विक्री व्हायची. मात्र आता दुकानाच्या तळमजल्यावर खाद्यपदार्थ विकले जातात. या दुकानात हा बदल घडला तो कोरोनामुळे. लोग को आज सबसे ज़्यादा ज़रूरत है ग्रोसरी और फूड आइटम्स की. इसकी वजह से हमने ये पूरे ग्राउंड फ्लोर में एक नया हमने किया है. कोविड के प्रोडक्ट्स है, सैनिटाइजेशन है, फ्यूमिगेशन है, वो भी हमने स्पेशल हमारी टीम तैयार की है जो लोगों के घर पे जाती है, गोडाउन में जाती है, ऑफिस में जाती है, सैनिटाइज करती है, फ्यूमिगेशन करती है. औषधांऐवजी कधी खाद्यपदार्थ विकावे लागतील असं स्वप्नातही दीपक जोगळेकर यांना वाटलं नव्हतं. मात्र कोरोनामुळे लोकल ट्रेन बंद झाल्या, कामगार येईनासे झाले आणि त्यांची अंधेरीतली फार्मा कंपनी बंद पडली. मग काय, जगण्यासाठी जोगळेकर खाद्यपदार्थ विकू लागले. माझा फार्मास्युटिकलचा व्यवसाय होता. तो गेली 45 वर्ष मी अंधेरीला करत होतो. आणि आता लॉकडाऊनमध्ये सगळं बंद असल्यामुळे रेल्वेपासून माझे कोणी स्टाफ येत नाही फॅक्टरीमध्ये, म्हणून मी फॅक्टरी बंद ठेवली. आणि आता काय करावं, मत एकत्र नक्की झालं आणि आम्ही त्यामुळे हे सुरुवात केली हा धंदा करायची. परेलमधील या धान्य भंडारात आधी चष्म्यांची विक्री व्हायची असं सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल. पण कोरोना काळात मुंबईकरांना जगण्यासाठी चष्म्यापेक्षा धान्य महत्त्वाचं वाटलं आणि त्यामुळे या दुकान मालकांना आपल्या व्यवसायात बदल करावा लागला. इतर कोणत्या व्यवसायामध्ये अशा नैसर्गिक आपत्ती वगैरे आली तर काही भरोसा नाही राहत. जसं की चष्म्याचं दुकान बंद झालं तसं इतरही काही बंद झालेली आहेत दुकानं. आणि हा व्यवसाय एकच असा व्यवसाय, हा आणि मेडिकल जास्त चालले, म्हणून मला असं वाटलं की हा व्यवसायात सिक्युरिटी आहे, म्हणून मी हा सुरू केला. कोरोनाच्या संकटात मुंबई थोडी थांबली पण कायमची नाही. जगण्यासाठी ती स्वतःला बदलत गेली. हाच बदल इथं टिकू पाहणाऱ्या प्रत्येकानं केला. म्हणूनच कोरोनाच्या महामारीतही पुन्हा धावण्यासाठी मुंबापुरी तयार झाली. मेघा कुचिक, झी 24 तास, मुंबई. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. भटक्या कुत्र्यानं चावा घेऊन गंभीररित्या जखमी केल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत, ऐकल्या आहेत. पण चेंबूरमध्ये एका विदेशी पाळीव कुत्र्याने एका मुलीवरती हल्ला करत तिला गंभीर जखमी केलं. पाहुयात हा धक्कादायक प्रकार. चेंबूरमधल्या सोसायटीतल्या एका रहिवाशानं पाळलेला हा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा. त्यानं केलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. सोसायटीतील रहिवासी पूर्वाई पाटील हिची काय अवस्था या जर्मन शेफर्डनं केली ते पहा. पूर्वाई तिच्या 2 लहान मुलांना घेऊन बिल्डिंग बाहेर पडत होती. त्यावेळी पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्यानं अचानक पूर्वाईवर हल्ला केला. लोकांनी कुत्र्याला हिसकावलं म्हणून पुढचा अनर्थ टळला. कुत्र्याला सांभाळण्याची जबाबदारी असलेल्यानं त्याचा पट्टा सोडला होता. कुत्र्यानं केलेली जखम एवढी गंभीर आहे की पूर्वाईच्या चेहऱ्यावर 48 टाके पडले. खेल रहे थे छोटे छोटे बच्चे लोग, तो उनके साथ खेल रही थी और बाहर निकल रही थी. उतने में वो डॉग मेरे ऊपर भाग के आया और उसका ओनर भी शायद पीछे उसके भाग के आ रहा था. उसका बेल्ट निकल गया था तो उसने मुझे नीचे गिराया और फिर मुंह पे, फेस पे बाइट्स किए 2. कुत्र्याच्या मालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी टाळाटाळ करत 4 दिवसांनंतर गुन्हा दाखल केला. दिनकर गायकवाड आणि अजित घेनंत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्र होते मीडियावाले, मग त्यांना दोघा तिघांना आम्ही सांगितलं अशी आमची तक्रार घेत नाही. मग मीडियावाल्यांच्या सहकार्याने वसंतराव पोलीस चौकीने काल तक्रार 7 वाजता लिहायला घेतली. ती रात्री 1 वाजेपर्यंत जबाब वगैरे आमचा लिहून घेतला. पोलिसांनी या घटनेवर बोलायला नकार दिलाय, त्यामुळे संशय आणखी वाढतोय. आपल्या जवळील प्राण्याने जर गैरवर्तणूक केलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही मालकाची असते. त्यामुळे आपल्या जवळील प्राण्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं आणि इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. तुम्ही एखाद्या घरात भाडेकरू म्हणून राहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. हा कायदा जर लागू झाला, नवीन आलेला, तर दक्षिण मुंबईतले 25 लाख लोक बेघर होऊ शकतात. नक्की काय आहे हा कायदा आणि कोणत्या भाडेकरूंना याचा सर्वाधिक फटका बसेल, पाहूयात त्याबद्दलचा हा सविस्तर वृत्तांत. हे आहेत किरण कालेकर. आजोबांच्या काळापासून ते या पागडी स्वरूपाच्या इमारतीत राहतात. 180 स्क्वेअर फुटाच्या घरासाठी ते दर महिन्याला 150 रुपये भाडं देतात.
मात्र घर भाड्यासंदर्भातला नवा आदर्श भाडे नियंत्रण कायदा लागू झाला तर बाजारभावाप्रमाणे त्यांना या घराचं भाडं द्यावं लागेल. ते 15,000च्या आसपास आहे. एवढंच नाही तर मालक त्यांना दुरुस्तीच्या नावाखाली केव्हाही बाहेर काढू शकतो. यामुळे कालेकरांसारखे मुंबईतले लाखो भाडेकरू धास्तावलेत. या कायद्यात कसं दिलेलं आहे की एक तर ते भाडं आहे ते जो आता मार्केट रेट आहे त्याच्याप्रमाणे तुमच्याकडून आकारणार, आणि हा मार्केट रेट आमच्या लालबाग परळ एरियामध्ये तुम्ही बघाल तर इतका मोठा आहे. त्यामुळे ते नवीन जे भाडं येणार आहे ते आम्हाला जमेल की नाही भरायला, आम्हाला आमची ऐपत आहे की नाही हेच आम्हाला कळत नाही आहे. हो, असुरक्षितता आहेच. काही कदाचित आम्हाला जावं लागेल, कदाचित नाही, पण सरकारने आमचा विचार करावा. आम्ही राहणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांचा विचार करूनच निर्णय घ्यावा असं वाटतंय. हा कायदा लागू करायचा की नाही याचे अधिकार त्या त्या राज्यांना देण्यात आले. आदर्श भाडे नियंत्रण कायदा हा सर्व प्रकारच्या भाडेकरूंना लागू आहे. पागडी आणि चाळीतल्या भाडेकरूंनाही हा कायदा लागू असेल. मालकाला इमारत दुरुस्ती करायची असेल, नवी इमारत बांधायची असेल किंवा विकायची असेल तर तो भाडेकरूला घराबाहेर काढू शकतो. या आदर्श भाडे नियंत्रण कायद्याचा सर्वाधिक फटका हा पागडी आणि चाळीतल्या भाडेकरूंना बसणार आहे. या सर्व अधिकारामुळे घरमालक इतके जबर होतील की मुंबई खाली करावी लागेल आणि मुंबईच्या सगळ्या भाडेकरूंवर येणारी हे एक फार मोठं संकट आहे. पागडी पद्धतीनं मुंबईत 16,000 इमारतींमध्ये जवळपास 25 लाख भाडेकरू राहतात. आता हा कायदा लागू झाल्यास हे सर्व भाडेकरू संकटात सापडतील. मेघा कुचिक, झी24 तास, मुंबई. तेव्हा राज्य सरकार हा नवा नियम लागू करताना सारा विचार करून हा निर्णय लागू करेल अशी अपेक्षा मुंबईकर करतात. यासोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. बघत रहा प्राईम टाइम 24 तास. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे IPLच्या मैदानातून. IPL स्पर्धेत यंदाच्या सीझनला चेन्नईची कामगिरी तशी सुमार झाली, पण कोलकाता आणि बंगळुरू विरुद्धच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला तो पिंपरी चिंचवडकर असलेल्या ऋतुराज गायकवाडनं. ऋतुराजनं सलग 2 मॅचमध्ये हाफ सेंचुरी झळकवत टीमला विजय मिळवून दिला. त्याच्या खेळीचं सचिन तेंडुलकरनं देखील कौतुक केलंय. विशेष म्हणजे IPL पूर्वी ऋतुराजला कोरोना झाला होता, पण त्यातून सावरत त्यानं ही दमदार कामगिरी केली आहे. आता त्याची निवड भारतीय संघात व्हावी अशी आशा त्याचे कुटुंबीय व्यक्त करतायत. आणि याचबद्दल त्याच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. खरं तर खूप खूप अभिनंदन. पिंपरी चिंचवडचा सुपुत्र आहे आणि अतिशय जबरदस्त 2 खेळ्या त्यांनी केलेल्या आहेत. कोरोना झाला होता, काय नेमके कशा संकटातून तो पुढे आलाय सांगताल? ॲक्च्युली कोरोना झाल्यावर थोडा त्याला आयसोलेशन पिरियड थोडा कठीण गेला, कारण सुरुवातीला आयसोलेशन पिरियड थोडा 14 ते 3 आठवड्याचा असतो, पण तो ऋतुराजला जवळजवळ 1 महिना आयसोलेशन पिरियडमध्ये राहावं लागलं. कोरोनामधून तो बाहेर आल्यानंतर सुरुवातीला थोडंसं बॅटिंगमध्ये फेल गेला, परंतु नंतर त्याचे जे CSKचे बाकीचे आहेत सपोर्ट स्टाफ, धोनी बाकीचे असतील ते इतर खेळाडूंनी त्याला चांगल्या प्रकारे साथ दिली, सपोर्ट केला आणि त्यामुळे त्याची मानसिकता बदलून त्याचा खेळ उंचावत गेला. काय तुम्हाला स्वप्न वाटतं की ऋतुराजने पुढे भारतीय संघाकडून खेळावं? अर्थातच आता जे काही करत राहिलो सगळ्यांचा सपोर्ट म्हणा, त्याचे प्रयत्न आणि अशीच त्याची सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्यावेत आणि त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. आणि यासोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसोबत लगेचच परत येतोय. बघत रहा झी24 तास.